हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर ट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि जो समोर तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज मेंट बाय मॅनेजमेंट ऑफ द सेकंड स्टेज ऑफ द लेबर. जे काही सेकंड स्टेज ऑफ द लेबर आहे या सेकंड स्टेजचं आपल्याला मॅनेजमेंट बघायचं आहे. या मॅनेजमेंटमध्ये येणारे दोन प्रिन्सिपल आणि जे काही मेजर्स असणार आहे ते मेजर्स म्हणजे जे काही आपण स्टेप्स घेणार आहे फॉर मॅनेजिंग द सेकंड स्टेज ऑफ लेबर त्या स्टेप्स. जर आपण नॉर्मल बघितलं जे काही सेकंड स्टेज ऑफ द लेबर ही स्टार्ट होते फ्रॉम द फुल डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स. जे काही सर्व्हिक्सचं फुल डायलेटेशन आहे 10 सेंटीमीटर सर्वायकल डायलेटेशन होतं. त्यानंतर जे काही कंप्लीट एक्सपल्शन ऑफ द फिटस आहे इथपर्यंतचा हा जो काही टाइम ड्युरेशन असणार आहे दॅट्स कॉल्ड एज द सेकंड स्टेज ऑफ द लेबर. आणि जर आपण सेकंड स्टेज ऑफ द लेबरचा टाइम ड्युरेशन बघितला तर तो असणार आहे 2 hours इन प्रीमी ग्रॅव्हिटा अँड 30 minutes इन मल्टीपॅरस वुमन. आता यामध्ये आपण बघणार आहे याचे प्रिन्सिपल्स. यामध्ये दोन प्रिन्सिपल्स मेनली वर्क करणार आहे. आता जर आपण याच्या प्रिन्सिपलचा विचार केला तर त्या प्रिन्सिपलमध्ये इन्क्लुडेड असणार आहे का इझी अँड द स्टेडीली एक्सपल्शन ऑफ द फिटस. म्हणजे जो काही फिटस आहे या फिटसचं काय करायचं, इझी एक्सपल्शन करायचं ॲज वेल ॲज एकदम स्लोली एक्सपल्शन करायचं म्हणजे स्टेडीली एक्सपल्शन करायचं आहे. आणि जी काही डिलिव्हरी असणार आहे म्हणजे जे काही लेबरची प्रोसेस आहे ही लेबरची प्रोसेस कम्प्लिटली नॅचरली काय करायची आपल्याला असिस्ट करायची. म्हणजे ज्याचा जो काही नंबर 1 प्रिन्सिपल असणार आहे तो असणार आहे टू असिस्ट नॅचरल एक्सपल्शन ऑफ फिटस. जो काही फिटस आहे या फिटसचं काय करायचं, नॅचरल एक्सपल्शन करायचं ॲज वेल ॲज कशासोबत करायचं म्हणजे ॲज अ स्लोली अँड स्टेडीली. स्लो करायचे आणि एकदम स्टेडीली करायचे विन फ्लेक्जन जो काही त्याचा असणार आहे कम्प्लिटली त्या फ्लेक्जन मॅनरमध्ये. देन सेकंड त्याचा जो काही प्रिन्सिपल आहे तो सेकंड प्रिन्सिपल असणार आहे टू प्रिव्हेंट पेरिनियल इंजुरी. पेरिनियल इंजुरी ज्या काही पेरिनियल इंजुरीज होण्याचे चान्सेस आहेत किंवा बर्थ इंजुरीज होण्याचे चान्सेस बेबीला किंवा मदरला त्या काय करायचे कम्प्लिटली प्रिव्हेंट करायचे. आता पेरिनियल इंजुरीमध्ये कोण इन्क्लूड होतं तर जो काही पेरिनियल रप्चर असेल देन पेरिनियल लॅसरेशन असेल तर हे सगळं काय करायचं आपल्याला प्रिव्हेंशन करायचं. आणि जी काही स्टेडीली आणि स्लोली काय करायची नॅचरल एक्सपल्शन ऑफ द फिटसची काय करायची जी काही डिलिव्हरी आहे ती कंडक्ट करायची. याच्यामध्ये असणार आहेत मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट जर विचार केला तर मॅनेजमेंट फॉर द स्टडी पर्पज आपण काय केलेलं आहे त्याला 3 ग्रुप्समध्ये डिवाइड केले. नंबर 1 असणार आहे जनरल मेजर्स. नंबर 2 आहे प्रिपरेशन फॉर डिलिव्हरी. आणि नंबर 3 कंडक्शन ऑफ डिलिव्हरी. म्हणजे डिलिव्हरीला काय करायचं कंडक्ट करायचं कम्प्लिटली त्यालाच आपण म्हणणार आहे कंडक्शन ऑफ डिलिव्हरी. आता जनरल मेजरमध्ये आपण काय काय करतो जे काही जनरल प्रिपरेशन असणार आहे फॉर द डिलिव्हरी पर्पज ते काय करणार आपण कम्प्लिटली जनरल मेजरमध्ये घेणार आहे. देन जे काही डिलिव्हरीचं प्रिपरेशन असणार आहे मदरचं प्रिपरेशन असेल ॲज वेल ॲज जे काही रूम आहे लेबर रूम त्या लेबर रूमचं प्रिपरेशन ते येणार आहे प्रिपरेशन फॉर द डिलिव्हरी. आणि द लास्ट वन इज अ कंडक्शन ऑफ डिलिव्हरी म्हणजे जे काही लेबरचं एक्सपल्शन आहे फ्रॉम सर्वायकल डायलेटेशन टू जो काही फिटसचं कम्प्लीट एक्सपल्शन असणार आहे हे आपण थर्ड स्टेजमध्ये करणार आहे. जर आपण नॉर्मल बघितलं फर्स्ट स्टेज देर जनरल मेजर्स. जनरल मेजर्समध्ये इन्क्लूड होतं नंबर 1 देर इज पेशंट शुड बी ऑन अ बेड. जनरल मेजर्स जनरल मेजरमध्ये इन्क्लूड होणार आहे पेशंट शुड बी ऑन बेड म्हणजे कोणताही जो काही पेशंट असणार आहे तो पेशंट कसा पाहिजे बेडवरती पाहिजे. आता बेडवरती का कारण त्याला प्रॉपर पोझिशन देणं आहे. यासोबत जे काही नॉर्मल एक्सपल्शन ऑफ द फिटस असणार आहे हे नॉर्मल एक्सपल्शन ऑफ द फिटस प्रॉपरली व्हावं स्लोली व्हावं आणि स्टेडीली व्हावं यासाठी काय करणार आहे आपण त्याला प्रॉपर पोझिशनमध्ये जो काही बेड असणार आहे त्या बेडवरती पेशंटला घेणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे मॉनिटरिंग. आता मॉनिटरिंग करत असताना आपण जी काही मॉनिटरिंग आहे ती फिटसची ॲज वेल ॲज जी काही मदर आहे त्या मदरची काय करतो मॉनिटरिंग करतो. जर मदरमध्ये बघितलं तर मदरमध्ये जे काही युट्राईन कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन आहेत ह्या युट्राईन कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शनचं मॉनिटरिंग करतो. आता याच्यामध्ये काय मॉनिटरिंग करणार आहे तर याच्यामध्ये मॉनिटरिंग करतो आपण फ्रिक्वेन्सी ऑफ द युट्राईन कॉन्ट्रॅक्शन ॲज वेल ॲज जे काही त्याचे एपिसोड्स असणार आहे ते एपिसोड्सची आपल्याला काय करायची मॉनिटरिंग करायची आहे. आता एपिसोड्स म्हणजे काय जो काही कॉन्ट्रॅक्शन येतो मदरला तो कॉन्ट्रॅक्शन किती टाइम ड्युरेशनसाठी राहणार आहे म्हणजे तो 30 सेकंडसाठी आहे 60 सेकंडसाठी आहे किंवा मोर दॅन 60 सेकंड्स हे आपण काय करतो चेक करतो. म्हणजे जो काही एपिसोड असणार आहे हा एपिसोड काय करायचा आपल्याला चेक करायचा आहे. ॲज वेल ॲज जी काही फ्रिक्वेन्सीमध्ये जी काही त्याची इंटेन्सिटी असणार आहे त्या कॉन्ट्रॅक्शनची ती इंटेन्सिटी किती पर्सेंटाईलमध्ये आहे हे काय करतो आपण असेस करतो तीच असणार आहे फ्रिक्वेन्सी. देन जो काही ड्युरेशन आहे तो ड्युरेशन आपण असेस करणार आहे म्हणजे 10 मिनिट्समध्ये टोटल नंबर ऑफ किती कॉन्ट्रॅक्शन्स मदरमध्ये येत आहेत ते आपण असेस करणार आहे. देन जे काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शनचे चान्सेस आहे त्याची जी काही इंटेन्सिटी असणार आहे ही इंटेन्सिटी पण काय करतो आपण चेक करतो असेस करतो. हे सगळं काय असणार आहे मॅटर्नल मॉनिटरिंग. ॲज वेल ॲज मदरचा कॉन्शियसनेस असेल
असेल हे सगळं आपण मॉनिटरिंग करणार आहे नेक्स्ट याच्यात. देन नेक्स्ट जर आपण फिटसचं मॉनिटरिंग बघितलं तर फिटसच्या मॉनिटरिंगमध्ये मोस्टली येतं जो काही फिटल हार्ट रेट आहे, हा फिटल हार्ट रेट काय करायचं आपल्याला मॉनिटर करायचा आहे. कारण हा काय शो करतो आपल्याला जे काही फिटसचं वेलबिंग आहे ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर हे आपल्याला शो केलं जाणार आहे बाय दॅट इज अ फिटल हार्ट. आणि तोच फिटल हार्ट रेट आपल्याला काय करायचं आहे असेस करायचा आहे कम्प्लिटली 5 आवर, म्हणजे जे काही 5 मिनिट्स आहे या 5 मिनिट्समध्ये आपल्याला प्रॉपरली काय करायचं तो चेक करत राहायचं आहे. त्याच्यासोबतच जे काही फिटसची पोझिशन असेल ही पोझिशन आपल्याला चेक करायची आहे. देन हेड स्टेशन कुठे आहे, एक्झॅक्टली कुठे तो काय झालेला आहे स्टेशनमध्ये आहे की नाही ते आपण काय करतो चेक करतो. ॲज वेल ॲज त्याचा प्रेझेंटिंग पार्ट, जे काही प्रेझेंटिंग पार्ट आहे फिटसचा म्हणजेच प्रेझेंटेशन, ते प्रेझेंटेशन आपण काय करणार आहे असेस करणार. आता हे असेसमेंट आपण कसं करणार आहे विथ द हेल्प ऑफ पेल्विक एक्झामिनेशन अँड दी व्हॅजिनल एक्झामिनेशन, हे मॉनिटरिंग आपल्याला करणं गरजेचं असणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे असेसमेंट अँड दी ऑब्झर्वेशन. असेसमेंट अँड ऑब्झर्वेशन. आता असेसमेंट अँड ऑब्झर्वेशन मध्ये काय करणार आहे जे काही मदर आहे या मदरचं काय करायचं प्रॉपरली असेसमेंट करायचं ॲज वेल ॲज ऑब्झर्वेशन करायचं फॉर द इमर्जन्सी साईन. आता जे काही इमर्जन्सी साईन्स येतात म्हणजे जे काही इमर्जन्सी येणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर हे काय करायचं आपल्याला अर्ली असेसमेंट करायचं. याच्यामध्ये असेल इन्क्लुडिंग दी शॉक, जर मदरला शॉक असेल, देन ब्रिदिंग प्रॉब्लेम्स, ब्रिदिंग प्रॉब्लेम आहे की नाही हे काय करणार आहे आपण असेस करणार आहे. ॲज वेल ॲज आपण बघणार आहे व्हॅजिनल ब्लिडिंग अँड दी कन्व्हल्जन, मदरमध्ये व्हॅजिनल ब्लिडिंग प्रेझेंट आहे किंवा नाही आहे हे आपण विथ द हेल्प ऑफ व्हॅजिनल एक्झामिनेशन बघणार आहे. देन जे काही कन्व्हल्जन्स असतात ते कन्व्हल्जन आपल्याला बघायचे, म्हणजे मदरमध्ये कोणत्याही प्रकारचे कन्व्हल्जन्स किंवा जे काही आपली एपिलेप्सी आहे ती प्रेझेंट आहे किंवा नाही आहे, मदरला सीझर्स येत आहेत की काय, हे सगळं काय करतो आपण असेस करतो. अर्ली असेसमेंट असणार आहे कारण त्याच्यावर जे काही फर्दर मॅनेजमेंट आहे आपल्याला हे करायला इझी जाणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर मदरचा जो काही कॉन्शियसनेस आहे या कॉन्शियसनेस लेवल आपण काय करणार आहे चेक करणार आहे. म्हणजे मदर सेमी कॉन्शियस आहे की अनकॉन्शियस आहे हे काय करतो आपण चेक करतो. आणि हे चेक केल्यानंतर आपल्याला काय समजणार आहे जे काही मदरचं जनरल वेलबिंग असणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर हे काय होतं आपल्याला असेस होतं. आणि जे काही अनादर मेजर्स घ्यायचे किंवा अनादर जे काही इंटरव्हेन्शन्स घ्यायचे हे काय होणार आहे इझिली आपण घेऊ शकतो. देन नेक्स्ट असणार आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲनाल्जेसिक. जे काही ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर आहे त्या लेबरच्या टायमिंगला मेडिकेशन ॲडमिनिस्टर करण्याची नीड आहे की नाही हे काय करतो आपण असेस करतो. यामध्ये जे काही इपिझिओटॉमी असणार आहे इपिझिओटॉमीसाठी पण काय करतो आपण जे काही ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस काय करणार आहे ॲडमिनिस्टर करणार आहे. मदरला जर सिव्हिअर पेन होत असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करतो जे काही ॲनालिसिस आहे हे ॲनालिसिस ॲडमिनिस्टर करणार आहे एकदम शॉर्ट पिरियड ऑफ टाईमसाठी आणि त्यावरून काय करतो आपण जे काही पेन आहे मदरचं ते असेस करणार आहे. देन नेक्स्ट आपण बघतो की जे काही ऑनगोईंग मेजर्स आहे हे ऑनगोईंग मेजर्स पण काय करणार आपण कम्प्लिटली ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर काय घेणार आहे चेक करत राहणार आहे. म्हणजेच कंप्लीट जे काही ऑनगोईंग मेजर्स असणार आहे हे ऑनगोईंग मेजर्स काय करायचे आपल्याला चेक करायचे इन जनरल मेजर्समध्ये. तर ऑनगोईंग मेजर्समध्ये आपण चेक करतो जे काही फिटसचं फ्लेक्जन आहे हे फ्लेक्जन किती पर्सेंटाईलमध्ये आहे, ॲज वेल एज जे काही फिटसची पोझिशन आहे ही पोझिशन आहे का प्रॉपरली, मदरचं जे काही हायड्रेशन आहे हे हायड्रेशन प्रॉपरली मेंटेन होत आहे की नाही होते. देन मदरचं जे काही कोपिंग ॲबिलिटी आहे विथ देर इज अ लेबर ही आपण असेस करणार आहे. देन आपण असेस करणार आहे जे काही मदरचं पेन रिलीफ आहे हे पेन रिलीफ किती पर्सेंटाईल आहे विथ मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन किंवा विदाउट मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन किती पर्सेंट पेन रिलीफ मदरला आहे, ब्रिदिंग डिफिकल्टी मदरमध्ये होत आहे किंवा नाही हे काय करणार आपण असेस करणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे जी काही मदर आहे त्या मदर काय करायचं आपल्याला गाईड करायचं आहे. मदर गाईड, मदरला गाईड करण्यासाठी आपण काय करतो जे काही मदरचे पोझिशन असेल अर्थ टू पुश म्हणजेच मदरची प्रॉपर पोझिशन मदरला काय करायची गाईड करायची एक्सप्लेन करायची. ॲज वेल ॲज जे काही अर्थ टू पुश आहे म्हणजेच ॲबडोमिनल बिअरिंग डाऊन एफर्ट्स मदरला काय करायचे एक्सप्लेन करायचे, जेणेकरून काय होणार आहे जी काही मदर आहे ती काय करते प्रॉपरली बिअरिंग डाऊन एफर्ट्स घेणार आहे आणि त्या थ्रू काय होणार आहे जो काही ड्युरेशन ऑफ द सेकंड स्टेज ऑफ लेबर आहे हा काय होतो रिड्यूस होतो आणि त्याच्या थ्रू काय होणार आहे जे काही एक्सपल्शन ऑफ द फिटस आहे ते इझिली होणार आहे. ॲज वेल ॲज जे काही नॅचरल एक्सपल्शन असणार आहे हे फॅलिसिटेट होतं. म्हणजे जो काही ड्युरेशन आहे टाइम ड्युरेशन तो काय होतो रिड्यूस होतो आणि नॉर्मल एक्सपल्शन ऑफ द फिटस इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे ज्या काही इंडिकेटिंग पोझिशन्स असणार आहे त्या इंडिकेटेड पोझिशन्समध्ये काय करायच्या प्रोव्हाइड करायच्या म्हणजेच गाईड करायच्या आणि एक्सप्लेन करायच्या जेणेकरून काय होणार आहे जे काही सुपाईन हायपोटेन्शन असेल सुपाईन पोझिशनमधला ते प्रिव्हेंट होईल. ॲज वेल ॲज जे काही मदर मॅटर्नल कॉम्प्लिकेशन्स हे काय होतात प्रिव्हेंट होतात. देन मदरला असणार आहे सायकोलॉजिकल सपोर्ट. सायकोलॉजिकल सपोर्ट
जी काही मदर आहे त्या मदरला काय द्यायचं आहे, सायकोलॉजिकल सपोर्ट द्यायचा आहे, जेणेकरून काय होणार आहे, जे काही मदरचे बिहेवियर असणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर हे सगळे ती काय करू शकते, अडॅप्ट करू शकते, कोप करू शकते सोबत, आणि जे काही नॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द फिटस आहे हे काय होईल, प्रॉपर होईल, म्हणजे जेणेकरून कोणतेही कॉम्प्लिकेशन्स मदरमध्ये होणार नाही ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर ऑर दी आफ्टर दी लेबर. म्हणजे इझी एक्सप्रेशन ऑफ द फिटससाठी आपण काय करतो, जी काही मदर आहे या मदरला सायकोलॉजिकल सपोर्ट देतो, ॲज वेल ॲज मदरला काय करणार आहे, गाईड करणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे प्रिपरेशन ऑफ दी डिलिव्हरी. सेकंड जनरल मेजरच्या नंतर सेकंड वन असणार आहे प्रिपरेशन ऑफ डिलिव्हरी. आणि ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ डिलिव्हरी आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, कंप्लीट जे काही प्रिपरेशन असतं फॉर द डिलिव्हरी पर्पज ते कंप्लीट प्रिपरेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये प्रिपरेशन करताना जे काही रूमचं प्रिपरेशन असेल ते, ॲज वेल ॲज जे काही मॅटर्नल प्रिपरेशन असणार आहे ते प्रिपरेशन आपण काय करतो, कंप्लीट करतो. सेकंड वन प्रिपरेशन ऑफ डिलिव्हरी. प्रिपरेशन ऑफ डिलिव्हरी इन्क्लूड्स नंबर वन पोझिशन. मदरला जे काही पोझिशन आहे ही पोझिशन काय करायची, असिस्ट करायची, एक्सप्लेन करायची, आणि नंतर मदर काय करायची, जी काही पोझिशन असेल मदरला इंडिकेटेड ती पोझिशन काय करायची, प्रोव्हाइड करायची. याच्यामध्ये काही कॉन्ट्रा इंडिकेटेड पोझिशन असं लाईक ऑफ सुपाईन पोझिशन. सुपाईन पोझिशन कारण त्यामध्ये काय होतं, जे काही मदरला सुपाईन हायपोटेन्शन आहे हे डेव्हलप होऊ शकतं, म्हणून मदरला कोणत्याही कंडिशनमध्ये सुपाईन पोझिशन आपण देत नाही. यामध्ये काय देणार आहे, जी काही लॅटरल पोझिशन असेल तर लॅटरल पोझिशन, सेमी फाउलर पोझिशन आपण देऊ शकतो 45 डिग्रीमध्ये. त्यासोबतच मदरला जी काही पार्शियल सिटिंग पोझिशन आहे ते पार्शियल सिटिंग पोझिशन मदरला देऊ शकतो. त्याच्या थ्रू काय करायचं, प्रॉपरली जे काही डिलिव्हरी आहे ती डिलिव्हरी कंडक्ट करायची. देन नेक्स्ट असणार आहे सर्जिकल हँड स्क्रब आपल्याला करायचं आहे, ॲज वेल ॲज जे काही हँड वॉशिंग असेल ते हँड वॉशिंग आपल्याला करायचं आहे. देन जे काही गाउनिंग असेल असेप्टिक टेक्निक्सचं काय करायचं आहे, मेजर करायचं आहे आणि त्या काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे. देन नेक्स्ट असणार आहे टॉयलेटिंग द एरिया ऑर द क्लिनिंग द एरिया. म्हणजे असेप्टिक टेक्निक्स पूर्ण ॲज वेल ॲज जो काही टॉयलेटिंग द एरिया म्हणजेच काय, जो एरिया आहे तो काय करायचा, क्लीन करायचा. कम्प्लिटली क्लीन करत असताना जे काही अँटीसेप्टिक सोल्युशन्स आहे ते अँटीसेप्टिक सोल्युशन्सचा काय करतो आपण, यूज करतो. आणि जे काही पॅड असणार सर्जिकल त्यांनी काय करणार, आपण कम्प्लिटली तो एरिया क्लीन करून घेणार, जेणेकरून कोणतेही ट्रान्समिशन ऑफ द इन्फेक्शन असेल ते काय होणार आहे, अर्ली प्रिव्हेन्शन होणार आहे. ॲज वेल ॲज जो काही लाईफ हेल्थ स्टेटस असणार बेबीचा आणि मदरचा तो काय होतो, मेंटेन होतो. देन नेक्स्ट असणार आहे कॅथेटरायझेशन इफ निडेड. जर नीड असेल तर काय करणार आपण, कॅथेटरायझेशन करणार आहे. कारण जर ती मदर ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर मदरचं जर ब्लॅडर फुलफिल असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही अर्क टू पुश असेल ॲज वेल ॲज जे काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये तो काय करू शकतो, इंटरफेअर करू शकतो युरिनरी ब्लॅडर. त्यामुळे काय करायचं आहे, कॅथेटरायझेशन करायचं, जेणेकरून तो काय होईल, कम्प्लिटली एम्प्टी असेल आणि त्यामुळे जे काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन असणार हे काय होतात, फॅलिसिटेट होतात. आणि फॉर दॅट पर्पज आपण काय करणार आहे, कॅथेटरायझेशन करणार आहे. ॲज वेल ॲज जर ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर मदर जर युरिन पास करत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही कंटामिनेशन ऑफ द फिटस आहे किंवा जे ट्रान्समिशन ऑफ द इन्फेक्शन असेल थ्रू दर इज युरिन हे काय होऊ शकतं, इन्क्रीज होऊ शकतं. आणि ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करणार आहे, जी काही मदर आहे त्या मदरमध्ये कॅथेटरायझेशन करणार आहे. आणि द लास्ट मेजर्स असणार आहे कंडक्शन ऑफ द डिलिव्हरी. कंडक्शन ऑफ डिलिव्हरी. आता याच्यामध्ये काय करतो आपण, जी काही डिलिव्हरी आहे ती डिलिव्हरी कंडक्ट करतो. पण आपण काय जे काही मेकॅनिझम ऑफ लेबर त्याच्यामध्ये बघितलंय की जे काही फर्स्ट ऑफ ऑल एक्सपल्शन ऑफ द फिटल हेड होतं. देन नेक्स्ट वन देर इथं जे काही शोल्डर आणि ट्रंक असतात त्याचं काय होणार आहे, एक्सपल्शन होणार आहे. सो इथं जे काही कंडक्शन ऑफ डिलिव्हरी, हे कंडक्शन ऑफ डिलिव्हरी आपण 3 स्टेप्समध्ये काय केली, डिवाइड केली. नंबर 1 असणार आहे डिलिव्हरी ऑफ हेड. देन नेक्स्ट वन असणार आहे डिलिव्हरी ऑफ शोल्डर. आणि लास्ट वन डिलिव्हरी ऑफ ट्रंक. नंबर 1 डिलिव्हरी ऑफ हेड. आता डिलिव्हरी ऑफ हेड करत असताना म्हणजे काय, ही फर्स्ट स्टेप असणार आहे कंडक्शन ऑफ डिलिव्हरीमध्ये. जे काही एक्सपल्शन ऑफ द फिटस आहे, एक्सपल्शन ऑफ द फिटस काय झालेलं आहे, कम्प्लिटली स्टार्ट झालं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे काही हेड आहे या हेडची प्रॉपरली डिलिव्हरी करायची. आता कंप्लीट जे काही फिटस हेड आहे हे याची डिलिव्हरी करत असताना आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट जे काही मेजर्स असणारे किंवा जे काही इंटरव्हेन्शन घ्यायचे ते असणारे, जे काही फिटसचं फ्लेक्जन आहे हे फ्लेक्जन काय करायचं, मेंटेन करायचं टोटल ऑल ओव्हर जे काही प्रेग्नन्सी असणार हे डिलिव्हरी असणार त्या डिलिव्हरीच्या टाइम पिरियडमध्ये. आणि फ्लेक्जन मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो, जे काही वजायनल एक्झामिनेशन ते वजायनल एक्झामिनेशन करणार आहे. ॲज वेल ॲज जे काही 2 फिंगर्स या 2 फिंगर्सने काय करणार आहे, जे काही फ्लेक्जन आहे ते मेंटेन करून ठेवतो. म्हणजे ज्या वेळेला फिटस युटरस पासून जो काही सर्व्हिक्स आहे या सर्व्हिक्समध्ये पास होतो, हेड स्टेशनमधून तो पास होणार आहे, सिम्पायसिस प्युबिसच्या बिहाइंड तो असणार आहे. त्यावेळेला काय करतो आपण,
जो काही फिटल हेड आहे या फिटल हेडचं फ्लेक्झन मेंटेन करतो. म्हणजे जे काही फ्लेक्झन असणार हे प्रॉपरली काय झालं पाहिजे, मेंटेन झालं पाहिजे. आणि हे फ्लेक्झन मेंटेन करण्यासाठी जे काही थंब आणि इंडेक्स फिंगर आहे या थंब आणि इंडेक्स फिंगरने काय करणार आपण त्या हेडला डाऊनवर्ड आणि बॅकवर्डला काय करतो, पुश करतो. आणि त्यामुळे काय होतं, जो काही कम्प्लीट फ्लेक्झन आहे म्हणजे जो काही फिटसचा बॅक असणारे हा बॅक ॲज वेल ॲज जो काही फिटसचा जो काही स्कलचा एरिया, हा स्कलचा एरिया काय करतो, टोटली फ्लेक्स्ड होतो. आणि जो काही चीन आहे ही चीन काय करते, जो काही चेस्टचा एरिया आहे बेबीचा, त्या चेस्टच्या एरियावरती काय होते, कम्प्लिटली टच होते. आणि त्यामुळे जो काही कम्प्लीट फ्लेक्झन आहे हे कम्प्लीट फ्लेक्झन काय होतं, मेंटेन होतं. जर ते कम्प्लीट फ्लेक्झन मेंटेन केलं नाही तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, अर्ली एक्सटेन्शन ऑफ द फिटल हेड होणार आहे. आणि जर एक्सटेन्शन अर्ली होत असेल तर त्या कंडिशनमध्ये मॅटर्नल लॅसरेशन होऊ शकतं किंवा पेरिनियल इंजुरी ॲज वेल ॲज जे काही फिटस आहे या फिटसमध्ये पण इंजुरी होऊ शकतं. आणि या सगळ्या इंजुरीज प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, जे काही फ्लेक्झन आहे बेबीमध्ये हे फ्लेक्झन मेंटेन करून ठेवतो. आणि ह्या फ्लेक्झन मेंटेन करण्यासाठी आपण काय करणार, प्रॉपरली विथ द हेल्प ऑफ थंब आणि द इंडेक्स फिंगर काय करतो, या हेडला बॅकवर्ड अँड डाऊनवर्ड काय करणार आहे, पुश करणार आहे. बॅकवर्ड अँड डाऊनवर्डला काय करायचं, पुश करायचं टू प्रिव्हेंट अर्ली एक्सटेन्शन ऑफ द हेड. कशासाठी, तर प्रिव्हेन्शन ऑफ अर्ली एक्सटेन्शन. त्यासोबतच काय का जो काही स्लो लेबर आहे ह्या स्लो लेबरला आणि जो काही स्टेडीली फिटसचं एक्सपल्शन आहे हे स्टेडीली फिटसचं एक्सपल्शन काय करायचं, आपल्याला फॅलिसिटेट करायचं. त्याच पर्पजसाठी आपण काय करणार, ते फ्लेक्झन मेंटेन करून ठेवणार. यासोबतच मदरला एक्सप्लेन करायचं आहे बिअरिंग डाऊन एफर्टसाठी. बिअरिंग डाऊन एफर्ट. आणि या बिअरिंग डाऊन एफर्टने करणार आहे जे काही फिटल हेड आहे हे फिटल हेड काय होतं, एक्सवेल आउट होतं, डिसेंड डाऊन होतं. आणि त्यामुळे काय होणार आहे, प्रॉपर डिलिव्हरी ऑफ दी फिटस होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे, ज्या वेळेला आपल्याला फिटलचा हेड 5 सेंटीमीटर काय होणार आहे, विजिबल होणार आहे. ॲज वेल ॲज जो काही वल्वल आउटलेट असणार, या वल्वल आउटलेट काय होतात, एनलार्ज होतात, स्ट्रेच होतात. त्यावेळेला आपण काय म्हणतो, प्रोसेसला क्राउनिंग म्हणतो. आणि ज्यावेळेला फिटल जे काही मदर आहे या मदरच्या एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये आपल्याला क्राउनिंग दिसते, त्यावेळेला आपण काय करणार आहे, जो काही इपिझिओटॉमी आहे तो इपिझिओटॉमीचा कट घेणार आहे आफ्टर दी क्राउनिंग. आणि तो इपिझिओटॉमीचा कट घेतल्यानंतर काय करणार, जो काही फिटस आहे या फिटस काय करायचं, आपल्याला रिसिव्हिंग करायचं आहे. देन आपण काय करणार आहे, जे काही एक्सटेन्शन ऑफ द फिटल हेड आहे हे एक्सटेन्शन ऑफ द फिटल हेड होण्यासाठी ट्राय करतो. आफ्टर दॅट जो काही एक्सटेन्शन झाल्यानंतर जो काही फिटल हेड आहे तो काय करतो, जो काही पेरिनियम आहे या पेरिनियमला स्वाईप करतो. आणि त्यानंतर तो काय होणार आहे, त्याची डिलिव्हरी होणार आहे, म्हणजे स्विपनिंग होणार आहे फिटसच्या हेडची ॲज वेल ॲज सेन्सिट्यूड अँड दी चीनची. देन जो काही फिटल हेडचे एक्सपल्शन झाले त्या फिटल हेडचं काय करतो, आपण केअर करतो. त्या केअरमध्ये काय करणार आहे, जे काही म्युकस मेम्ब्रेन असणारे किंवा जे काही ब्लड आहे हे ब्लड काय करणार आहे, कम्प्लिटली वाईप आउट करणारे, क्लीन करणारे विथ द हेल्प ऑफ सर्जिकल पॅड्स. जे काही सर्जिकल पॅड्स आहेत या सर्जिकल पॅडने काय करायचं, क्लीन करायचा फिटल हेड ॲज वेल ॲज जो काही नोज आणि माउथचा एरिया असणार याचं काय करायचं, सक्शन करणार आहे. आणि जेणेकरून जो काही आपला रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असणार बेबीचा हा काय होतो, कम्प्लिटली क्लिअर होतो. आणि फॉर दॅट क्लिअरन्स जो काही म्युकस आणि ब्लड असणार हे काय करायचं, रिमूव्ह करायचं. ॲज वेल ॲज जो काही फिटस असणार आहे या फिटसने ॲस्पिरेट केलेला आहे का म्युकस मेम्ब्रेन हे आपण चेक करणार आहे, जेणेकरून जे काही फिटसचे रेस्पिरेशन असणार आहे हे रेस्पिरेशन काय होतील, प्रॉपर होतील. ॲज वेल ॲज जे काही म्युकोनियम असणार आहे हे म्युकोनियम बेबीने सक केलेला आहे की नाही हे पण काय करतो, आपण असेस करतो. आणि याच ठिकाणी काय करणार आहे, जे काही आईज असणार आहे या आईची आपण करणार आहे क्लिनिंग. आणि आईची क्लिनिंग करत असताना आपण काय करतो, जे काही सर्जिकल कॉटन्स असतात कम्प्लिटली स्टराईल कॉटन, हे स्टराईल कॉटनचा यूज करतो. आणि त्याच्या थ्रू काय करतो, आईचं क्लिनिंग करतो. आईचं क्लिनिंग करत असताना आपण काय करणार आहे, जो काही मिड लाईन असणार आहे टू दर इज लॅटरल कॅन्थस पर्यंत सिंगल स्ट्रोक घेतो. आणि त्या सिंगल स्ट्रोक थ्रू काय करणार, ते वाईप करणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे डिलिव्हरी ऑफ द शोल्डर. इथं काय करणार, जे काही शोल्डर्स आहे या शोल्डरची डिलिव्हरी आपल्याला काय करायची, कंडक्ट करायची. इथपर्यंत जो काही फिटल हेड आहे या फिटल हेडची डिलिव्हरी झाली विथ द हेल्प ऑफ एक्सटेन्शन. आफ्टर दॅट जे काही डिलिव्हरी ऑफ शोल्डर आहे हे डिलिव्हरी ऑफ शोल्डर करण्यासाठी इंटरनल रोटेशन होणार आहे, इंटरनल रोटेशन ऑफ द शोल्डर. आणि ते इंटरनल रोटेशन आपण काय करतो, चेक करतो. यासोबतच जे काही रेस्टिट्यूशन असणार हे रेस्टिट्यूशन मध्ये ते घडतं. म्हणजेच काय, जो काही फिटसचा हेड आहे या हेडमध्ये इंटरनल रोटेशन झालेलं होतं, 180 डिग्रीने तो मूव्ह झालेला होता, तो काय होतो, कम्प्लिटली अनट्विस्टिंग मुवमेंट होते. आणि त्या अनट्विस्टिंग मुवमेंट आपण काय करतो, असेस करतो. त्यानंतर काय होतं, जो काही शोल्डर आहे हा शोल्डर सिम्पायसिस प्युबिसच्या बिहाइंड येणार आहे इन अनदर कॉन्ट्रॅक्शन. आणि तो बिहाइंड आल्यानंतर आपण काय करणार आहे, असेस करणार आहे. देन अनदर जो काही आपला हँड असणार आहे, अनदर हँडने आपण मदरला काय करणार आहे, जे काही ॲबडोमिनल मसाज आहे, ॲबडोमिनल मसाज आपण एनलार्ज करू, जेणेकरून काय होतं, जे काही कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटरस आहे हे फॅलिसिटेट होतं. इन नेक्स्ट कॉन्ट्रॅक्शन जो काही शोल्डर आहे या शोल्डरचं काय होतं, स्विपनिंग होतं. त्यामध्ये जो काही अँटेरियर शोल्डर असणार आहे फिटसचा तो अँटेरियर शोल्डर काय होतो, त्याची बर्थ होते. आणि अनदर जो काही कॉन्ट्रॅक्शन
कॉन्ट्रॅक्शन असणार त्यामध्ये जो काही सेकंड शोल्डर असणार आहे म्हणजे पोस्टेरियर जो काही शोल्डर आहे त्या शोल्डरची बर्थ होते. आता या ठिकाणी काय होणार आहे जो काही अँटेरियर शोल्डर आहे ह्या अँटेरियर शोल्डरची बर्थ फर्स्टली होते आणि अनदर जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार त्याच्यामध्ये सेकंड जो काही शोल्डर आहे ते सेकंड शोल्डरची काय होणार आहे बर्थ होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट वन असणार आहे बर्थ ऑफ ट्रंक किंवा डिलिव्हरी ऑफ ट्रंक. आणि डिलिव्हरी ऑफ ट्रंक करत असताना जे काही शोल्डर आहे या शोल्डर जो काही ॲक्झिलाचा पार्ट आहे या ॲक्झिलाच्या पार्टमध्ये आपण काय करणार आहे जे काही आपल्या दोन इंडेक्स फिंगर आहे या इंडेक्स फिंगर काय करतो इन्सर्ट करतो आणि थ्रू दॅट जे काही फिटस आहे या फिटसला काय करणार आहे स्मॉल ट्रॅक्शन आपण त्याच्यावरती अप्लाय करणार आहे आणि त्याच्या थ्रू आपण काय करतो जो काही फिटस आहे या फिटसचं एक्सपल्शन आउट करतो. बट हे जे काही एक्सपल्शन आउट असणार हे काय करणार आपण थ्रू दॅट लॅटरल जो काही त्याचा लॅटरल एक्सपल्शन असणार आहे हे लॅटरल एक्सपल्शन करणार आहे म्हणजे लॅटरल काय करायचं आपल्याला ट्रॅक्शन अप्लाय करायचं आणि थ्रू दॅट लॅटरल ट्रॅक्शन जो काही फिटस आहे या फिटसचं काय होतं कंप्लीट एक्सपल्शन आउट होतं आणि इथं आपला हा जो काही पॉईंट आहे मॅनेजमेंट ऑफ द सेकंड स्टेज ऑफ द लेबर हा काय होतो कंप्लीट होतो. आणि आफ्टर दॅट हे मॅनेजमेंट कंप्लीट झाल्यानंतर आपण काय करतो जो काही फिटस आहे या फिटसला इमिडिएट नर्सिंग केअर प्रोव्हाइड करतो इसेन्शियल नर्सिंग केअर प्रोव्हाइड करतो आणि त्याचे काही मॅनेजमेंट असणार हे आपण सेकंड स्टेजमध्ये बघणार. सो थँक्यू सो मच.